रोहित पवार यांनी आहे ती संघर्ष यात्रा काढलेली आहे आणि ती यात्रा आता विधान भवनावर पोहोचली होती। या अगोदर सभा देखील झाली आणि त्यानंतर विधान भवनामध्ये देखील ही यात्रा पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राम शिंदे साहेब, रोहित पवार 800 किलोमीटर खरं तर चालून ही संघर्ष यात्रा केली आणि आता विधान भवनात देखील येऊन ते धडकणार होते। ज्या पद्धतीने परंपरा आहे की कुठल्याही मंत्र्यांनी येऊन निवेदन स्वीकारणं गरजेचं असं, मात्र असं झालं नाही रोहित पवारांच्या बाबतीमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की युवा संघर्ष यात्रा ही कोणतेही प्रश्न घेऊन यात्रा निघालेली नव्हती आणि त्याच्यामुळे मी काल देखील या संदर्भामध्ये अतिशय रितसर आणि सविस्तरपणे निवेदन केलेले आणि या युवा संघर्ष यात्रेमध्ये त्यांनी खुर्च्या ठेवल्या। कोणताही मोर्चा या अधिवेशनावरती घेऊन येत असताना कोणत्याही मोर्चामध्ये खुर्च्या ह्या बसण्यासाठी ठेवल्या नव्हत्या। सभा झाली आणि एवढं होऊनही कोणाचंच लक्ष जात नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता आम्ही विधान भवनावरती जाणार आणि म्हणून हा मीडियाचा सरकारचं लक्ष आपल्याकडे देतच नाही, कारण तेवढा प्रतिसादच मिळाला नाही। अशा परिस्थितीमध्ये लक्ष केंद्रित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि त्यामुळं हे राजकीय घराण्यातल्या व्यक्तींना हे माहिती आहे की आपलं निवेदन घ्यायला काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ शकत नाहीत। अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेला प्रयत्न, शेवटी त्यांचा प्रयत्न ठीक आहे, परंतु ते म्हणतात मी युवकांचा प्रश्न घेऊन खरं तर ही यात्रा काढण्यात आली होती, कारण की युवकांचे गेल्या काही वर्षांपासून शिक्षण भरती असेल या सगळ्या बाबतींमध्ये त्यांनी हे प्रश्न मार्गी लावावेत म्हणून हे आंदोलन केलं होतं। मला वाटतं माननीय पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री, माननीय अजितदादा 4 वेळा उपमुख्यमंत्री, अजून 1-1.5 वर्ष झालं नाही त्यांच्या घराण्यात सत्ता होती, आज देखील अजितदादा सत्तेमध्ये आहेत। एवढे युवकांचे प्रश्न एवढ्याच 6 महिन्यात इतके कसे पेटलेत? भविष्याची चुणूक लागली आहे म्हणून हा अकरास्थाळपणा सुरू आहे, याचं एवढंच म्हणता येईल। कारण आता सगळे पायाखालची वाळू घसरायला लागलेली, याच्यातून हे निष्पन्न होत आहे। तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करत होता तिथूनच रोहित पवार खरं तर निवडून आले आणि गेल्या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी एक प्रश्न ठेवला होता की म्हणजे एमआयडीसीतून तरुणांना रोजगार मिळते, मात्र राजकीय सुडापोटी मला ही एमआयडीसी होऊन देत नाही, असा देखील आरोप होता। मी त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना मंत्री पालकमंत्री होतो। 15-16ला एमआयडीसी होण्याच्या संदर्भामध्ये मी माझ्या स्तरावरती प्रयत्न केले होते आणि त्याच्यानंतर मी निवडणूक हरल्याच्या नंतर त्यांचं सरकार आलं, त्यांच्याकडून जे प्रयत्न झाले, त्यांनी जी एमआयडीसीला जागा प्रस्तावित केली त्या ग्रामपंचायतीने, पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध केला। त्याचबरोबर जो भगोडा नीरव मोदी देशाला फसवून गेला, त्यांची जमीन या एमआयडीसीमध्ये प्रस्तावित केली। आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्योगमंत्री यांच्याकडे बैठक झाली आणि एमआयडीसीचे सर्व अधिकारी कन्व्हिन्स झाले, मी केलेले आरोप सत्य आहेत असं म्हटले। त्याचबरोबर पाटेगावच्या ग्रामपंचायतीचा विरोध आहे हा देखील गृहीत धरला, त्यामुळे ती प्रस्तावित एमआयडीसीची जागा रद्द केली। माझी देखील मागणी आहे की एमआयडीसी झाली पाहिजे, कारण ती मी सुरुवात केली होती आणि त्यामुळे आज माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी निर्देश दिलेत की दुसरी जागा बघून 15 दिवसाच्या आत प्रस्ताव शासनाला सादर करा, आपल्याला कर्जतला एमआयडीसी मंजूर करायची। मात्र ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात की कर्जतला एमआयडीसी मंजूर करायची, मात्र रोहित पवार ठाम आहेत की तिकडे झाली पाहिजे, कारण की मी बराच पाठपुरावा केला असं त्यांचं म्हणणं आहे। ते एमआयडीसी साठी ठाम आहेत की त्या जागेसाठी ठाम आहेत, हा माझा सवाल आहे। नक्कीच त्यांना जागेत इंटरेस्ट आहे, मला एमआयडीसीत इंटरेस्ट आहे। त्यांची जागा घेण्यात, नीरव मोदीची जागा घेण्यात त्यांना इंटरेस्ट आहे, मला सुशिक्षित बेरोजगाराला लोकांच्या हाताला काम देण्यामध्ये इंटरेस्ट आहे। त्यामुळे कुठे का होईना कर्जतमध्ये एमआयडीसी मंजूर करण्याचे मी आता स्पष्ट असे निर्देश उद्योगमंत्र्यांचे घेतलेले आहेत। पण ज्या पद्धतीने ही सगळी युवा संघर्ष यात्रा होती, कारण की त्या काही वेळापूर्वी शरद पवार असतील यांनी भाषण केलं, संजय राऊत असतील यांनी भाषण केलं, दिग्विजय सिंह जे बरेच नेते होते, मात्र सरकारच्या वतीने कोणीतरी निवेदन घ्यायला जावं ही परंपरा आहे अशी ते म्हणतायत, मात्र असे कुठेही झालं नाही, कारण की मुद्दामून डावलण्याचा प्रयत्न हा सगळा। माझा तुम्हाला प्रश्न आहे, जी 24 तासला प्रश्न आहे, 1.5 महिना यात्रा चालली, बेदखलच होती, तुमच्या टीव्हीवर किती दाखवलीच नाही। त्यांना नेता प्रोजेक्ट करण्याची ही सभा आणि ही यात्रा होती, त्यामुळे लोकांचे प्रश्न, प्रोजेक्ट झाला नाही म्हणून हे केलं। नेता प्रोजेक्ट झालाच नाही, होणारही नाही, परिस्थितीच तशी नाहीये। त्याच्यामुळं आता एखाद्याला कसं पुढचं स्वप्न दिसतं तशी परिस्थिती झाली, त्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला आणि प्रोजेक्ट पण झालं नाही आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आम्ही चाललो विधान भवनावर। आता कोणताच मोर्चा विधान भवनात घुसला का असता काय? आणि त्यांच्या घराची परंपरा आहे, मोठं राजकीय घराणं आहे, त्यांना माहीत नाही का विधान भवनात पास काढल्याशिवाय कोणालाही जाता येत नाही आमदाराशिवाय। आणि त्यामुळं असा प्रयत्न करून मीडियाचं लक्ष वेधलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला, हे गैर आहे आणि त्यामुळं हा अकरास्थळापणा करणं हे त्यांच्या दृष्टीने अवघड झाल्याचं चिन्ह
सर्व महाराष्ट्रातली जनता पाहते. नक्कीच हे होते राम शिंदे यांनी थेट आरोप केलेले आहेत की जी MIDC होती ती देखील रद्द करण्यात आली आणि दुसरी MIDC 15 दिवसात आहे ती देखणार आहे. मात्र जे युवकांचे प्रश्न होते याची कोणी दखल घेतलेली नाही, कारण की याला प्रतिसाद नव्हता. आता देखील ह्या प्रतिसाद देत आहेत की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. रवी चव्हाणसह गणेश कोडे, जी24 तास, नागपूर. आई भवानीचा गजर म्हणजे जी24 तास.